आमचं तेच म्हणणं आमच्या विद्यार्थ्यांचं तेच म्हणणं आहे, जोपर्यंत आमच्या मागण्या कंप्लीट होत नाही तोपर्यंत आम्ही आमचं असंच उपोषण चालूच राहील. आमचं शिष्टमंडळ आता थोड्याच वेळात येणार आहे, आमच्याशी चर्चा करून ती काय भूमिका ठरेल. आम्ही एक भूमिका त्यांनी आम्हाला सांगितली, आमचं मागण्या जोपर्यंत कंप्लीट होत नाही भले त्याला 1 महिना लागू दे, किती दिवस लागले, आम्ही आमच्या मृत्यूला समोर जायला तयार आहे, पण आमच्या हितासाठी आमच्या समाज नाही निघाला नाही. म्हणजे आता 2 दिवसाचं जे सांगितलंय तर आम्ही आताच रात्री जाणार, उद्या बसणार, सगळ्या सेक्रेटरी वेगवेगळे काही मुद्दे हे डिपार्टमेंटचे आदिवासी विकासची लागे बांधे आहेत ते तर तात्काळ सुटतील, पण इतर जे आहे त्यांची अवस्था तर आम्ही तीच विनंती करतोय, मी रिक्वेस्ट करतो का बाबा तुम्ही आंदोलन चालू ठेवा, पण जेवण करून आंदोलन चालू द्या. काय माझं म्हणणं असं माझी एकदम कळकळीची विनंती आहे. मी पुन्हा त्यांची विनंती करणार, उपोषण म्हणजे त्यांनी जेवण करून बसावं, आंदोलन करावं. विद्यार्थी आंदोलन करतात ते म्हणतात की आदिवासी विनाश मंत्री आहेत, आदिवासी विकास मंत्री नाही. चला चला उपोषण मागे घेणार नाही. आम्ही आमच्या हक्कासाठी लढतोय, हक्क मिळाल्याशिवाय आम्ही मागे सरकणार नाही. नक्की आपण जर पाहिलं तर या आंदोलन करणाऱ्या मुली ज्या आहेत त्या या ठिकाणी बसलेल्या आहेत, ज्यांनी उपोषण केलेलं आहे असे विद्यार्थ्यांबरोबर आपण बातचीत करणार आहोत. आता प्रेस ऐकली काय हो, आम्ही आमच्या आंदोलनात ठाम आहे. जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत विद्यार्थ्यांच्या मागण्यांवर अद्याप तोडगा नाहीच असंच हे चित्र पाहायला मिळतंय. सध्या आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांची, उपोषणकर्त्या विद्यार्थ्यांची प्रकृती खालावतीये आणि अशामध्ये पत्रकार परिषद सोडून मंत्री अशोक उईके हे निघून गेल्याचं पाहायला मिळालंय.